जेव्हा आपण एखादा दिवस साजरा करतो तेव्हा आपण जाणून घ्यायचं की त्या गोष्टीची उणीव निर्माण झालेली आहे आणि त्याविषयी जागरण करण्याची गरज आहे, म्हणून आम्ही तो दिवस स्मृतिदिन म्हणून साजरा करतो. पाणी जर नसेल तर अन्न पिकणार नाही आणि पाणी नसेल तर तुमची तहान भागणार नाही आणि भूकही भागणार नाही. आणि अशा वेळेस स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा एकाच ठिकाणी अनेक जण दावा करायला सुरुवात करतात तेव्हा त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो, जगण्याचा संघर्ष, आणि तो संघर्ष दूर नाही. पाणी आमच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. जो भूजल साठा आमच्याकडे उपलब्ध होता तो आम्ही कंटॅमिनेटेड करून टाकला, दूषित करून टाकला. आज पाणी नाही आहे का? आहे, पण मोठ्या प्रमाणात पाण्याचं आम्ही बाष्पीभवन केलं. ज्याप्रमाणे आज शासन तळ्यांची योजना राबवत आहे ते एक प्रकारे पाण्याचा नाश करत आहे. मित्रांनो, जमिनीखाली झाकलेलं पाणी हे सुरक्षित आहे, हजारो वर्षापासून सुरक्षित आहे. पण जेव्हा ते पाणी तुम्ही जमिनीच्या पृष्ठभागावर साठवून ठेवता, विस्तीर्ण असा पृष्ठभाग त्याला लाभतो, तेव्हा या उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याचा 30 ते 40% बाष्पीभवन होऊन ऱ्हास होतो. एकदा बाष्पीभवन होऊन गेलेलं पाणी हे ते तुमच्याच क्षेत्रामध्ये पुन्हा बरसेल याची कुठली खात्री नाही. वाऱ्याच्या झोतामध्ये ते हजारो किलोमीटरपर्यंत दूर जाऊ शकतं. त्याच्यामुळे आज आम्ही आमच्या जमिनीत साठलेलं जे पाणी होतं ते साठा वाढवण्याच्या ऐवजी आम्ही ते तळ्यांना अनुदान दिलं जातं. खरं तर हे अनुदान भूजल साठा रिझर्वायर वाढवण्यासाठी केलं पाहिजे. आम्हाला वाईट वाटतं की अरे आमच्या देशामध्ये आमच्या जमिनीमध्ये खनिज तेल नाही, पण आमच्या देशात पाणी आहे. खनिज तेलाशिवाय आपण जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही, हे सत्य आम्हाला कधी कळणार आहे. आज आमच्याकडे जे उपलब्ध पाणी आहे त्याची गुणवत्ता आम्ही जपली पाहिजे. आम्ही त्या पाण्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे, त्याचं वितरण व्यवस्थित केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थासुद्धा आपण प्राकृतिक ठेवली पाहिजे. आम्हाला पाणी खराब करायचं माहिती आहे, वापरायचं माहिती आहे, पण पाणी शुद्ध ठेवायच्या बाबतीमध्ये आम्ही कुठलीही जागरूकता ठेवत नाही. पाण्याची कमतरता नाही आहे, तुम्ही जे पाणी आहे त्याची गुणवत्ता टिकवत नाही आहे, त्याची काळजी घेत नाही, त्याचं वितरण व्यवस्थित करत नाही. आज आम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये जर जागरण केलं तरच आमचं भविष्य उज्ज्वल आहे. तर पाणी जर एकदा दूषित झालं पूर्ण तर हवा दूषित व्हायला वेळ लागणार नाही. आणि एकदा हवा दूषित झाली की संपलं सगळं. जमिनीचा स्तर जर आम्हाला वाचवायचा असेल तर आम्हाला पाणी शुद्ध ठेवलं पाहिजे. जर आम्ही पाणी शुद्ध नाही ठेवलं आणि पाण्याची जर वाफ होत राहिली तर ग्लोबल वॉर्मिंग वाढेल. ग्लोबल वॉर्मिंग जर वाढलं तर जो समुद्राच्या कडेला किंवा आर्क्टिक महासागरामध्ये किंवा त्या खंडामध्ये जो बर्फरूपामध्ये गोड पाणी आहे आणि ते जर एकदा वितळायला लागलं तर पाण्याचा स्तर एवढा वाढेल की संपूर्ण भूखंड पाण्याखाली गाळून जाईल. मित्रहो, थोडीशी अतिशयोक्ती आज वाटेल आपल्याला, पण ज्याप्रमाणे आपण जागतिक जलदिन साजरा करतोय तसं एक दिवस या सृष्टीवरती न जाणो की बाकीचे प्राणी जागतिक मनुष्य दिन साजरा करतील, की या पृथ्वी तलावर कधीतरी मनुष्य योनी होऊन गेली आणि तो दिवस मित्रांनो फार लांब नाही. त्याचं कारण असं आहे की तिसरं महायुद्ध हे पाणी आणि अन्न या दोन विषयांवर होणार आहे असं भाकीत सगळे शास्त्रज्ञ करत आहे. आणि मला वाटतं ते फार काही चुकीचं नाही. जसं हिंदीमध्ये आपण म्हणतो जल है तो कल है, तसं आपलं जे मनुष्याचं जीवन आहे त्याच्यामध्ये 72% पाण्याचा अंश आहे. 72% पाणी आपल्या शरीराचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. डिहायड्रेशन ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तात्काळ मृत्यूपर्यंत घेऊन जाऊ शकते. उष्माघाताने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढते मित्रांनो. त्याचमुळे आपल्याला जागरण करण्यासाठीचा हाचा दिवस साजरा करण्याची वेळ येत आहे. जेव्हा आपण एखादा दिवस साजरा करतो तेव्हा आपण जाणून घ्यायचं की त्या गोष्टीची उणीव निर्माण झालेली आहे आणि त्याविषयी जागरण करण्याची गरज आहे, म्हणून आम्ही तो दिवस स्मृतिदिन म्हणून साजरा करतो. ती गोष्ट माणसाच्या विस्मृतीमध्ये चाललेली आहे जिच्यावर त्याचं आयुष्य जीवन अवलंबून आहे.
काल परवा पेपरला बातमी आली होती की भारत देशामध्ये 30% भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे आत्ता मार्चमध्ये. महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये फेब्रुवारीपासून टँकर चालू झालेले आहे. अजून एप्रिल जाणार आहे, अजून मे जाणार आहे, जून अर्धा जाणार आहे. आणि हा दुष्काळ मागच्या वर्षी तब्बल 61 वर्षानंतर अमेरिका आणि चीनसारख्या महाबलाढ्य आणि महाविस्तारित अशा भूखंडावर पडलेला होता. मित्रांनो, पाणी जर नसेल तर अन्न पिकणार नाही, आणि पाणी नसेल तर तुमची तहान भागणार नाही आणि भूकही भागणार नाही. आणि अशा वेळेस मायग्रेशनशिवाय, स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा एकाच ठिकाणी अनेक जण दावा करायला सुरुवात करतात तेव्हा त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो, जगण्याचा संघर्ष, आणि तो संघर्ष दूर नाही. त्याची आज ही फक्त नांदी आहे, सूचक आहे. ज्याप्रमाणे कोरोनामध्ये माणूस अगदी नकशिकांत ढवळला गेला, अगदी गरिबापासून श्रीमंत, दरिद्री देशापासून सर्वात विकसित देश, अगदी प्रत्येक मनुष्य जो आधुनिक मनुष्य आहे तो होरपळला कोरोनाच्या काळामध्ये. होत्याचं नव्हतं अनेकांच्या आयुष्यामध्ये घडलं. मग नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा इतर सामान्य जीवन असेल. मित्रांनो, कोरोना तर एक आजार होता, फक्त एक विषाणू होता. हे पाणी विषाणू नाही आहे. पाणी आमच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. तर हे जे पाणी आहे, हे पाणी कमी होत आहे का, ते आटतंय, त्याचं आज दुर्भिक्ष जाणवतंय. म्हणजे हे पाणी जातं कुठे, हे पाणी कुठे चाललंय, हे कमी होतंय का पृथ्वी तलावरून? या प्रश्नाचं उत्तर देताना सद्गुरू सांगतात की या पृथ्वी तलावर पाण्याची कमतरता नाही. का बरं पाण्याची कमतरता नाही? कारण पाणी फक्त 2 स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं, एक गोड पाणी आणि एक खारट पाणी. आणि त्या गोड पाण्यामध्येही ते 2 अवस्थेमध्ये असतं, एक जल अवस्थेमध्ये, एक स्थायू अवस्थेमध्ये, बर्फ अवस्थेमध्ये. मित्रांनो, मानवाला पिण्यायोग्य जे पाणी आहे ते पाणी काहीतरी फक्त 5% आहे या पृथ्वी तलावर. 95% पाणी समुद्राच्या स्वरूपामध्ये, आणि त्या 5%मध्येही जवळजवळ 4% पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे, गोड पाणी. आणि फक्त 1% पाणी आपल्याला पिण्यायोग्य उपलब्ध होतं. आहे म्हणणं चुकीचं आहे. कारण हे पाणी धरून ठेवणारी जी जंगलं होती, त्या जंगलांनी एक झाड हजारो लिटर पाणी आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये, जमिनीमध्ये धरून ठेवायचं. आम्ही झाड तोडलं, त्याच्या खालचा जलसाठा आम्ही गमावला. तेच पाणी टिपकत मातीच्या अनेक चॅनल्समधून, खडकांच्या चॅनल्समधून जमिनीमध्ये भूजल साठा म्हणून साठलं जात होतं. तर मित्रांनो, हे जे पाणी आहे, हे पाणी आज जर पाहिलं तर भूजल साठा संपत आलेला आहे. आता पाण्याची जी खालची पातळी आहे ती फक्त समुद्राच्या कडेला शिल्लक आहे. तर समुद्राचं जे पाणी आहे ते 60-70 किलोमीटर, शेकडो किलोमीटर आतमध्ये जमिनीमध्ये घुसलेलं आहे. आणि तिकडं बोरला फक्त क्षाराचं पाणी लागतं, 2000, 3000, 4000, 5000 TDS. जो भूजल साठा आमच्याकडे उपलब्ध होता तो आम्ही कंटॅमिनेटेड करून टाकला, दूषित करून टाकला. आज पाणी नाही आहे का? आहे. पण मोठ्या प्रमाणात पाण्याचं आम्ही बाष्पीभवन केलं. ज्याप्रमाणे आज शासन तळ्यांची योजना राबवत आहे ते एक प्रकारे पाण्याचा नाश करत आहे. मित्रांनो, जमिनीखाली झाकलेलं पाणी हे सुरक्षित आहे, हजारो वर्षापासून सुरक्षित आहे. पण जेव्हा ते पाणी तुम्ही जमिनीच्या पृष्ठभागावर साठवून ठेवता, विस्तीर्ण असा पृष्ठभाग त्याला लाभतो, तेव्हा या उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याचा 30 ते 40% बाष्पीभवन होऊन ऱ्हास होतो. एकदा बाष्पीभवन होऊन गेलेलं पाणी हे ते तुमच्याच क्षेत्रामध्ये पुन्हा बरसेल याची कुठली खात्री नाही. वाऱ्याच्या झोतामध्ये ते हजारो किलोमीटरपर्यंत दूर जाऊ शकतं. त्याच्यामुळे
आज आम्ही आमच्या जमिनीत साठलेलं जे पाणी होतं ते साठा वाढवण्याच्या ऐवजी आम्ही ते तळ्यांना अनुदान दिलं जातं. खरं तर हे अनुदान भूजल साठा रिझर्वायर वाढवण्यासाठी केलं पाहिजे, जे जिवंत पाणी आहे. बरं, ते साठवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही. ज्याप्रमाणे डोंगरावरती नाला बर्डिंग केलं जातं, त्या बंडिंगमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा महाराष्ट्र भूषण अण्णा हजारे यांनी जी काही एक योजना त्या काळामध्ये सुरू केली, उपक्रम चालू केला. पोपटराव पवार, हिवरे बाजार त्यांनी पण हे योजना पुढे चालवली, उपक्रम पुढे चालवले. असे उपक्रम राबवण्याच्या ऐवजी चुकीच्या प्रकारचं प्रोत्साहन दिल्यामुळे आज जमिनीतला जनसाठा काय होतोय, खाली जातो. आणि जो साठा आहे तो प्रदूषित झालेला आहे. एक दिवस एक शेतकऱ्याने मला फोन केला, मला म्हणे, सर माझ्या विहिरीमध्ये हजारो लिटर पाणी आहे, पण पुढं काळं पडलेलं आहे. ते पाणी जर मी फवारलं तर माझ्या झाडांवरती डाग पडतात आणि स्कॉर्चिंग येतं, पानं जळतात माझ्या झाडांची. खालून जर सोडलं तर मुळ्या जळतात, मी काय करू. पाणी आहे पण ते आम्ही प्रदूषित केलेलं आहे. त्यांना मी आपलं SCT वैदिकचं अमृत जल त्यांना दिलं. मित्रांनो, त्या शेतकऱ्याने महाराष्ट्रामध्ये नव्हे जगामध्ये पहिल्यांदा एक प्रयोग केला की ते अमृत जल जी पावडर आहे आयुर्वेदिक, ती पावडर त्यांनी त्या पाण्यामध्ये टाकली. 12 किलो पावडर त्यांनी त्याच्यामध्ये टाकली. 5 लिटर सॉईल चार्जर टाकलं आणि मित्रांनो 8 दिवसामध्ये ते पाणी स्वच्छ झालं. त्याने शेतीला वापरायला सुरुवात केली. तो एवढा आनंदी झाला. मित्रांनो, हे सर्वांसाठी शक्य आहे असं नाही. मित्रांनो, जे पाणी आमच्याकडे उपलब्ध आहे ते पाणी आम्ही काय केलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे. त्याची वितरण व्यवस्था आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं या सर्वांचं एक नियोजन असणं गरजेचं आहे. मित्रांनो, पाण्याच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावर जर आम्ही विचार केला तर आज दुबईचा राजा त्यांनी भारताच्या सोबत एक करार केला. समुद्राच्या खालून बोगदा तयार करून त्या माध्यमातून 2 पाईपलाईन तयार करायच्या. एका पाईपलाईनमधून इकडनं पाणी त्यांना जाईल आणि दुसऱ्या पाईपलाईनमधून तिकडनं त्यांचं इंधन खनिज तेल आपल्याकडे येईल. मित्रांनो, पाण्याची किंमत किती मोठी आहे पहा. कारण त्यांच्याकडे जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी शुद्ध करून त्यांना करोडो रुपये खर्च करून ते प्यावं लागतं. त्यांची ते पाणी शुद्ध करून पिण्याची जी कॉस्ट आहे त्यापेक्षा इकडनं पाणी वाहून नेण्याची कॉस्ट खूप कमी आहे. म्हणजे खनिज तेलाच्या बदल्यात पाणी जरी घेतलं तरी त्यांना परवडतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष त्यांना जाणवतंय. मित्रांनो, आपण यातून काहीतरी शिकलं पाहिजे. 2 देश जर एवढ्या हजारो किलोमीटरचा अंतर कापून जर समुद्र मार्गाने जर एवढी मोठी योजना करायला तयार होत आहे तर पाण्याचं महत्त्व किती आहे. आम्हाला वाईट वाटतं की अरे आमच्या देशामध्ये आमच्या जमिनीमध्ये खनिज तेल नाही, पण आमच्या देशात पाणी आहे. खनिज तेलाशिवाय आपण जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही, हे सत्य आम्हाला कधी कळणार आहे. आज आमच्याकडे जे उपलब्ध पाणी आहे त्याची गुणवत्ता आम्ही जपली पाहिजे. आम्ही त्या पाण्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे, त्याचं वितरण व्यवस्थित केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थासुद्धा आपण प्राकृतिक ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काही लोक विहिरी खोदायचे, आता लोक बोर घेतात. बोरमुळे जे आसलेलं पाणी आहे ते पण निघून जातं आणि जमिनीमधले जे चॅनल्स आहे त्यांचे सर्वांचे मार्ग काय झाले, अवरुद्ध झाले. तुमच्या हृदयाला जर 2-3 होल पाडले तर काय होईल, जरा कल्पना तरी करा. रक्त पुढं जायच्या ऐवजी तिला चिळकांड्या मारेल. हॅलो, आज जमिनीमध्ये तेच होते. जमिनीच्या हृदयाला छिद्र पाडले जात आहे आणि प्राथमिक दर्शनी ते फार स्वस्त जरी वाटत असलं तरी पण पुढच्या पिढ्यांसाठी ते अत्यंत घातक आहे. म्हणजे अशा प्रकारे आम्ही अप्राकृतिक पद्धतीने त्या पाण्यापर्यंत पोहोचतोय. दुसरं म्हणजे पाण्याचं ज्या पद्धतीनं प्रदूषण होतंय. आम्हाला पाणी खराब करायचं माहिती आहे, वापरायचं माहिती आहे, पण पाणी शुद्ध ठेवायच्या बाबतीमध्ये आम्ही कुठलीही जागरूकता ठेवत नाही.
आणि म्हणून सद्गुरूंसारख्या आध्यात्मिक व्यक्तीला, संतांना, एक योगींना गरज पडली समाजाला जागृत करण्याची, की पाण्याची कमतरता नाही आहे. ते सावध करताय आम्हाला का पाण्याची कमतरता नाही आहे, तुम्ही जे पाणी आहे त्याची गुणवत्ता टिकवत नाही आहे, त्याची काळजी घेत नाही, त्याचं वितरण व्यवस्थित करत नाही. एवढे कष्टाने कमवलेले पैसे तुम्ही पटकन 20 रुपये बॉटलला खर्च करता, 30 रुपये 30 रुपये खर्च करता, तेव्हा तुम्हाला पाण्याची किंमत का कळत नाही आहे? मित्रांनो, कितीही जरी आपण कुठलीही जरी कंपनी म्हटली तर शेवटी पॅकिंगमधलं जे पाणी आहे ते प्राकृतिक नाही. तुम्ही जर जास्त दिवस जर तुम्ही हे बाहेरचं पाणी जर प्यायला लागलात बॉटलमधलं, बॉटलिंग वॉटर, तर तुमच्या शरीरामध्ये मिनरल डिफिशियन्सीज तयार होतात, विविध प्रकारच्या रोगांसाठी एक अनुकूल असं वातावरण तयार होतं, प्रतिकारशक्ती तुमची कमी होते. हे अनेक सर्वेक्षणामधून समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला नॅचरल पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्याची गुणवत्ता आम्ही शुद्ध ठेवली पाहिजे. मिनरल वॉटर म्हणजे काय हो? ज्या पाण्यामध्ये काय आहे? खनिज आहे. ज्या पाण्यामध्ये खनिज आहे, आम्ही पाठीमागे हिमाचल प्रदेशला गेलो होतो तर डोंगरामधून पाणी यायचं आणि तिथं नळ बसवलेले होते. भर उन्हामध्ये फ्रीजला लाजवेल असं थंड पाणी आणि एवढं गोड पाणी पिलं तरी पोट भरायचं. आम्ही ऐकलं असेल की साधू संत तप करायचे, काहीही न खाता उपवास करून, तर ते हिमालयातील मिनरल वॉटर पिऊन जगायचे. त्या पाण्यामध्ये पौष्टिकता होती. पाणीसुद्धा पचवायचं असतं, पाणीसुद्धा सात्विक असतं, तामसिक असतं, राजसी असतं. हे जे मिनरल वॉटर आहे ना, हे राजसी पाणी आहे. जे अशुद्ध पाणी आहे ते तामसी पाणी आहे. आणि जे झऱ्यांमधून, जंगलांमधून, ज्या जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप नाही अशा ठिकाणून जे झऱ्यातून पाणी येतं ना, ते पाणी सात्विक पाणी आहे. आणि म्हणून जुन्या काळामध्ये साधू संत अशा ठिकाणी जाऊन काय करायचे? नदीच्या स्रोताजवळ, ज्या ठिकाणी नद्यांचा उगम होतो, ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत जन्माला येतो झऱ्याच्या रूपाने, अशा ठिकाणी आश्रम बांधायचे. ते पाण्यावर जगायचे. म्हणून पाणी हेच जीवन आहे असं म्हटलेलं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा असं म्हणायचे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जीवन म्हणजे पाणी. जर तुमचं पाणी स्वच्छ नसेल तर तुम्ही किती साबणाने घासलं कपडे तरी ते निघणार नाही, पाण्याचेच डाग पडतात त्याला. हल्लीच्या काळामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, तेव्हा त्यापासून सावध राहा. रोहिणीचा पहिला पाऊस पडतो तेव्हा हवेमध्ये असलेले जे काही केमिकल्स आहेत, ज्याचे रसायन आहे, ते सगळे रसायनं त्या पाण्यामध्ये मिसळतात आणि त्याला ॲसिड रेन म्हणतो. माइल्ड ॲसिड रेन आपल्याकडे होते हल्लीच्या काळामध्ये शहरांमध्ये. आणि पहिल्या पावसामध्ये भिजायच्याऐवजी पहिल्या पावसापासून वाचवा अशा प्रकारची पद्धती आता आपल्याला राबवावी लागणार आहे. म्हणजे आम्ही जे शुद्ध स्रोत होते ते काय केले? आम्ही दूषित करून टाकले प्रगतीच्या नावाखाली. आणि म्हणून ही जागरणाची गरज आहे, जागृती करण्याची गरज आहे. आज आम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये जर जागरण केलं तरच आमचं भविष्य उज्ज्वल आहे. तर पाणी जर एकदा दूषित झालं पूर्ण, तर हवा दूषित व्हायला वेळ लागणार नाही. आणि एकदा हवा दूषित झाली की संपलं सगळं. ऑक्सिजनचे नळकांडे घेऊन फिरावं लागेल तुम्हाला सगळ्यांना. एकमेकाच्या नळकांड्यांच्या टकरा होतील तुमच्या. हां, दुसऱ्याला मारायचं असलं तर काही नाही, फक्त मास्क काढून घ्यायचा, आपोआप मरल तो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 50 वर्षांनी काय होईल ह्याची कल्पना आज जर मांडली तुम्ही, तर हे सत्य अस्तित्वात येऊ नये म्हणून आजपासूनच आम्ही काय झालं पाहिजे? जागृत झालं पाहिजे. आणि म्हणून आज जसं आमच्या शरीरामध्ये 72% पाणी आहे, तसं या पृथ्वी तलावर 71% पाणी आहे. तर ह्या जमिनीचा स्तर जर आम्हाला वाचवायचा असेल तर आम्हाला पाणी शुद्ध ठेवलं पाहिजे. जर आम्ही पाणी शुद्ध नाही ठेवलं आणि पाण्याची जर वाफ होत राहिली तर ग्लोबल वॉर्मिंग वाढेल. ग्लोबल वॉर्मिंग जर वाढलं तर जो समुद्राच्या कडेला किंवा आर्क्टिक महासागरामध्ये किंवा त्या खंडामध्ये जो बर्फ रूपामध्ये गोड पाणी आहे आणि ते जर एकदा वितळायला लागलं तर पाण्याचा स्तर एवढा वाढेल की संपूर्ण भूखंड पाण्याखाली
गाळून जाईल, बुडून जाईल. आणि म्हणून मानवाचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, तशी उद्घोषणा शास्त्रज्ञांनी केलेली आहे की 2050पर्यंत जेवढी समुद्रकाठची मोठी मोठी शहरं आहे, न्यूयॉर्क आहे, मुंबई आहे, अशा प्रकारची इंग्लंड आहे, ही शहरं पाण्याखाली जाण्याची फार मोठी संभावना आहे, धोका आहे. आजच इंग्लंडमध्ये तर भिंती बांधून ठेवलेल्या आहे समुद्राच्या कडेला. त्यांना आजच भीती आहे. बरोबर आहे. तुम्ही जर मुंबईला गेला तर गेटवे ऑफ इंडियामध्ये कितीतरी वेळा पाणी धडकतं आणि ते आतमध्ये प्रवेश करतं. मित्रांनो, ही परिस्थिती आम्ही सुधारू शकतो जर आम्ही जो गोडा पाण्याचा स्रोत आहे तो जर आम्ही प्रदूषित केला नाही, तो जर शुद्ध ठेवला आणि जर आम्ही जंगलांची निर्मिती केली तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या येणाऱ्या धोक्याला आम्ही काय करू शकतो, थांबवू शकतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की जनजागृतीचा महापूर आला पाहिजे. जसं इलेक्शनच्या काळामध्ये प्रत्येकाला असं वेळ लागतं निवडणुकीचं, प्रत्येकाच्या अंगात वारं घुसतं, तू कोणाला देणार आहे मतदान, तू कोणाला करणार आहे, तसा एक जागृतीचं आपल्याला काय करावं लागेल, वादळ आणावं लागेल, वादळ, महापूर आणावं लागेल. जेव्हा आपण महापूर आणू त्यावेळेसच कुठेतरी आपली काय होईल, काही प्रमाणामध्ये जागृती होईल आणि माणसाच्या वर्तनामध्ये बदल होईल आणि माणूस या पाण्याची काय घेईल, काळजी घेईल. तर आज आम्ही सर्वजण संकल्प करूया, तरच खऱ्या अर्थाने जागतिक जलदिन साजरा केल्याचं काहीतरी महत्त्व आहे. की आम्ही आज संकल्प करूया की ईच वन टीच वन, प्रत्येकजण एक जणाला जागृत करेल की पाणी वाचवा, पाणी प्रदूषणापासून वाचवा. पाणी वाचवा म्हणजे पाण्याची बचतच करा असं नाही, पाणी प्रदूषित होण्यापासून वाचवा. नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, आंघोळ केलेल्या पाण्यावर कपडे धुवावे लागतील, लक्षात ठेवा. हां, जी पद्धती आज बीडमध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे, बाहेरच्या देशांमध्ये पण ही पद्धती चालू आहे अनेक ठिकाणी, की जे पाणी तुम्ही कशाला वापरताय, आंघोळीला, तेच पाणी पुन्हा कपडे धुवायला वापरावं लागतं खाली जमा करून. गटारीचं पाणी जमा करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये त्यासाठी तुम्ही आजच गटारीत जाणारं पाणी थांबवा आणि एकमेकाची जागृती करा. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे, जर पाणी तुम्हाला अर्धा ग्लास प्यायचं आहे ना तर अर्धाच ग्लास घ्या. ग्लास पूर्ण भरून घ्यायचा ना अर्धा प्यायचा ना अर्धा ओतून द्यायचा, असं करू नका. एवढा जरी बदल तुम्ही केला तरी हजारो लिटर पाणी तुम्ही वाचवू शकता. कारण तुम्ही ओतून देणारं पाणी बेसिनमधून कुठं चाललं आहे, गटारीमध्ये चाललेलं आहे आणि ते शुद्ध करण्यासाठी खर्च आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये जागृत राहा आणि पाण्याचा योग्य वापर करा, प्रदूषणापासून त्याला वाचवा आणि त्याची गुणवत्ता टिकून ठेवा. जल है तो कल है. धन्यवाद.